शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट पत्रकारांशी बोलतात. योग्य तो प्रतिसाद सुद्धा लोकांनी दिला नाही. शिंदे गटाच्या याचिकेवर सुनावणी 8 फेब्रुवारी होणार आहे आणि सर्व प्रतिवाद्यांना 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले खंडपीठाकडून. बरोबर आहे ना. आता यांचं म्हणणं आहे की जर नार्वेकरांनी दिलेला निर्णय जर बरोबर आहे तर तुम्ही न्यायालयात कशाला गेलात. आम्ही न्यायालयात यासाठी गेलेलो आहोत की आम्ही तर बरोबर आहोतच आहोत, परंतु हे 14 जण जे होते या 14 जणांना अपात्र करणं हे क्रमप्राप्त आहे. म्हणून आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय. आम्ही नार्वेकरांवर टीका करत नाही, तर न्यायालयांमध्ये जाऊन दाद मागतोय आणि म्हणून त्या सर्वांना नोटीस निघल्यात. मला वाटतं लवकरच त्याचा निर्णय सुद्धा अपेक्षित आहे. नसता येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावर सुद्धा आम्ही आमचा व्हीप बजावून अपात्र करण्याचा संपूर्ण प्रयत्न करू. संजय राऊत असं म्हणाले की ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकत आहे. मुळात ती शिवसेना नाही तर हा ओढून ताणून केला प्रकार आहे. ती शिवसेना असू शकते कशी? संजय राऊतला आजकाल कुठेही कान लावायची सवय झालेली आहे, वाकून पाहायची सवय झालेली आहे. म्हणून त्यांच्या अशा बातम्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही आणि अशा लोकही जनताही अशा बातम्याला बोलत नाही. पुढे असं म्हणाले की आताची शिवसेना ही पाकिटमारी आहे. दुसऱ्यांचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं, तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही. शिंदेचे 10 लाख रुपये घेतलेले जे ईडीच्या रेडमध्ये तुमच्याकडे सापडलेले आहेत, ती केलेली पाकिटमारी विसरले वाटतं. ते शिंदे साहेबाकडे आणून जमा करा आणि इतक्या मोठा दरोडेखोराला पक्षामध्ये आजही स्थान आहे हे दुर्दैव त्या उठाबा गटाचं आहे, उबाठा गटाचं आहे. पुढे ते असं म्हणाले की शिंदे गटाच्या जागा हे मुंबईतले भांडवलदार ठरवतील की कोण कशा लढवायच्या. मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठरवणार की मुंबईत लोकसभा शिंदे गटाकडून कोणी लढवून द्यायची. हे उदाहरण तुम्ही यांच्यासारख्यांच्या तोंडी शोभत नाही. एखादा चांगला नेता किंवा कार्यकर्ता आल्यानंतर यांच्या पोटात उठलेला हा पोटचूळ आहे. त्यांनी हे सांगावं. राजकुमार धूत सारख्या व्हिडिओकॉनच्या कंपनीच्या मालकाला 18 वर्षाची खासदारकी कशाच्या आधारावर दिली होती आणि त्याच्या अकाउंटमधून तुमच्या अकाउंटमध्ये लिगल जे पैसे आलेत ते आपण ॲक्सेप्ट करताना आपल्याला लाज नव्हती वाटली. लिगल पैसे पाठवलेले त्यांनी बँकेच्या मार्फत, तेव्हा त्यांना खासदारकी दिली होती. विकणाऱ्यांनी इतरांवर भाष्य करू नये. पुढं काय एक मुद्दा आहे की अमित शहा असं म्हणाले की राम आमचा आहे असं म्हणाले होते. त्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणतायत की राम यांनी पार्टीमध्ये प्रवेश केला का, रामाला फैजाबादमधून निवडणूक लढवायला सांगावं का, असा प्रश्न केला. रामाबद्दल दिवसेंदिवस उबाठा गटाकडून जे बेताल वक्तव्य केले जात आहेत, हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मिरवणारे हे लोक आज रामाची जी टिंगल टवाळकी करतायत, त्यामुळं यांना आता फक्त बाकीच्या मंदिरामध्ये किंवा मशिदीमध्ये जाऊन नमाज पढण्याची वेळ येणार आहे. म्हणून यांनी आता जनता यांना यांची जागा दाखवेल. तुम्हाला अधिकार कोणी दिला रामाबद्दल बोलण्याचा? तुम्ही का याची बेताल वक्तव्य करतायत? एवढं अपमान इतर धर्मियांनी सुद्धा केला नाही जे उबाठा गटाचे लोक करतायत आणि लोकांच्या मनात याबद्दल राग सुद्धा निर्माण झालेला आहे. म्हणून तुम्हाला तुमची निश्चित जागा दाखवेल. राम कुठून लढेल, पण रामाचे भक्त सर्वीकडून लढून तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. ते म्हणले तर संजय राऊत तुम्ही बिनभोकाचा गॉगल लावून बसले होते का वाचायला, म्हणून त्यांना वाचता आलं नसेल. आम्हाला दुसऱ्याचे भोकं पाण्याची सवय नाही आहे. आम्ही कधी या भाषेमध्ये कधी कुणाला बोलत नाहीत. आता तुम्हाला आजूबाजूच्या भोकं पाण्याची जी सवय लागलेली त्या भोकामुळंच भोकाचं भगदाड झालेलं आहे आणि ते आता तुम्ही सांभाळा. नसता त्याच्यामध्ये तुम्ही कधी घुसाल हे तुम्हाला कळणार नाही. सर, मुंबईतल्या 4 लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. 4 जागा लढवणार तर शिंदे गटाला केवळ 2च जागा मिळणार. मग प्रश्न असा आहे की दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण? याचा उत्तर तुम्ही 22 तारखेनंतर होणाऱ्या महायुतीची जी काही बैठक होईल त्याच्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल. आजपासून प्रत्येक गोष्टीवर वाद घालायला कुणाकडेही वेळ नाही.